झणझणीत असा कटवडा म्हणलं आणि बघितलं की खायला खूप आवडतं, पण करायला खूप मेहनत आहे. तर आपल्याकडे जर कोण पाहुणे वगैरे आले तर नाश्त्यासाठी हा आपण मेनू बनवू शकतो. तर चला आपण त्याची रेसिपी बघूयात. त्यासाठी मी इथं कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेले, त्याच्यामध्ये कांदा ॲड करून घ्यायचा. म्हणजे आपण ही कटाची ग्रेव्हीची तयारी करत आहोत. तर कांदा असा फोडून टाकायचा जेणेकरून तो पटकन परतला जातो. त्याच्यामध्ये लसूण टाकायचा थोडासा आणि हे मस्त असं परतून घ्यायचं. त्याला थोडासा लाल कलर आला की त्याच्यामध्ये टोमॅटो, अद्रक, खोबरं ॲड करून घ्यायचं. आता खोबरं इथं किसून पण घेऊ शकता, पण माझ्याकडे तेवढा जास्त वेळ नव्हता, मग मी पटकन आपले तुकडे केले आणि त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर अशी आपली ग्रेव्हीसाठीचं हे तयार आहे मिश्रण परतून घेतलेलं. तर आता थंड होण्यासाठी हे बाजूला ठेवूया आणि आपण पुढची तयारी करूया, म्हणजे बटाटा वडा बनवूयात. त्यासाठी इथं मी मिरची घेतलेली आहे, त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, पुदिना खूप सारा घेतलेला आहे. पुदिन्याने एकदम मस्त टेस्ट येते बटाटा वड्याची. आणि चवीपुरतं मीठ आणि हे पण ग्राइंड करून घ्यायचं. तर आता आपण बटाट्याची भाजी बनवूयात. त्यासाठी 1 चमचा तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं तडतडलं की मग आपण कढीपत्ता त्याच्यामध्ये ॲड करूयात. आणि आपण जो ठेचा बनवून घेतला होता तो मस्त असा सुगंध येतोय. काय ठेचा हा म्हणजे एकदम परफेक्ट झालेला आहे. त्याच्यामध्ये हळद ॲड करायची आणि आपण जे बटाटे शिजवून घेतले होते ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. तर बटाट्याची भाजी करताना जास्ती बटाटा स्मॅश नाही करायचा, थोडासा अशा फोडी ठेवायच्या जेणेकरून ते वडा खाताना आपल्याला टेस्ट छान येते. आणि आणखीन एक लक्षात घ्या, आपण कुठलीही बटाट्याची भाजी बनवताना जर बटाटा शिजवून घेत असू तर त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचं, म्हणजे बटाटा टेस्ट छान येते. आता भाजीमध्ये सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि मस्त असं सगळं मिक्स करून घ्यायची भाजी. वरतून कोथिंबीर टाकायची. मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि आपण आता कट बनवायला घेऊया. त्यासाठी तेल जास्ती घ्यायचं. मी 5 चमचे तेल घेतलेलं आहे, म्हणजे जास्तीच आहे ते. तर त्याच्यामध्ये नंतर ग्रेव्ही ॲड करून घ्यायची आणि मस्त असं परतून घ्यायचं. टोमॅटो आणि कांदा हे मिक्स असल्यामुळं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी राहतंच मिक्स करताना, मग ते पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण ग्रेव्ही परतून घ्यायची. आणि ही माझ्या सासूबाईंनी मला ही ट्रिक सांगितलेली आहे, तर हे ट्राय करून बघा नक्की. पूर्ण ग्रेव्ही घट्ट झाली की मग त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊयात. लाल तिखट, धना पावडर आणि काश्मीरी लाल तिखट. तर हे सर्व मसाले परतून घ्यायचे परत एकदा. मस्त असं त्याला तेल सुटेपर्यंत परतू द्यायचे. त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं. बघू शकता छान असं तेल आलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून घेऊया. आणि थंड पाणी अजिबात भाजीला घालायचं नाही, थंड पाण्याने चव बदलते. तर थोडीशी मला आत्ता भाजी घट्टच वाटते, तर मग मी कट हा जास्ती पातळच असतो, तर त्याच्यामध्ये मी आणखीन गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि फास्ट गॅस करून मस्त अशी एक उकळी काढलेली आहे. बघू शकता मस्त अशी तर्री, खूप छान सुगंध तर खूप मस्त येतोय. मस्त असं झालेलं आहे. तर गॅस बारीक करून 5 मिनिटं आणखीन ठेवलं. त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची. मस्त असा आपला कट तयार आहे आत्ता. तर आपण
हे बाजूला काढून ठेवूयात आता कट आणि पुढची प्रोसेस करूया, जे की वडे तळायचे आता आपल्याला. तर इथं भाजी थंड झालेली आहे बटाट्याची, तर मी वडे बनवून घेते. तर मोठे मोठे असे वडे केलेले आहेत मी. तुम्हाला तुमच्या नुसार तुम्ही बनवू शकता, लहान मोठे कसे बनवायचे. तर अशा प्रकारे वडे बनवून झालेले आहेत. तर आपण बॅटर बनवून घेऊया. इथं मी बेसन आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून बॅटर बनवून घ्यायचं. जास्ती घट्ट पण नाही बनवायचं आणि सैलसर पण नाही बनवायचं. ह्या पद्धतीने बनवून घ्यायचं बॅटर. एकसारखं सुटलं पाहिजे असं. नंतर करते वेळी सोडा ॲड करायचा त्याच्यामध्ये, अगोदर ॲड नाही करायचा सोडा. तर आपण आता वडे बनवायला घेऊयात. चमच्याने अशा प्रकारे वडे सोडायचे. आपण जेव्हा वडे सोडतो तेव्हा गॅस हा फास्ट करायचा आणि वडे तळते वेळी थोडासा बारीक करायचा गॅस. आणि जेव्हा वडे सेट होतात तेव्हाच ते पलटी करायचे. तर आपले असे वडे पण तयार आहेत. तर चला आता आपण बघूया सर्व कसा करायचा कटवडा. तर त्यासाठी मी इथं घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, त्याच्यामध्ये लिंबू पाव घेतलेले आहेत. आणि आता आपली मस्त अशी कट आणि वडा. तर वडे ठेवून घेतले, नंतर त्याच्यामध्ये कट ॲड करायचा. मस्त असा खरंच खूप छान सुगंध सुटलेला आहे. तर आता खायची इच्छा झाली. आता मी तर खाणारे झाल्या. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि याच्यावरती आता फरसाण ॲड करायचं, कांदा आणि मस्त अशी कोथिंबीर. वा, खरंच खूप छान झालेला आहे कटवडा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, कमेंट करा. कसा वाटला वडा, तुम्हाला आवडली का रेसिपी, हे पण मला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.